जय महाराष्ट्र। मी शेख सईद शेख भिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख वरणगाव। परवा आमच्या वरणगाव नगरपालिकाच्या सीओ साहेब आणि सर्व कर्मचारी स्टाफ हे वरणगावच्या रोडाची समस्याबाबत गावात त्यांनी फेरफटका मारला। या गावाची समस्या जेवढी सांगाल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढलेली आहे। उदाहरण, सर्व मिरवणुकी रोड बघा तुम्ही, गल्ल्या बोलल्या बघा तुम्ही, गल्ली ते बोललीपर्यंत बघा तुम्ही, सर्व रोडाची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की लोकांना चालणे मुश्किल झालेले आहे। रोज कोणी ना कोणी, परिवार असो किंवा सिंगल असो मोटरसायकलवाला, तो एका दिवसात 3-4 ॲक्सिडेंट होत असतात गावात, एवढा रोड खराब झालेला आहे। आणि सीओ साहेब, त्यांची मी बातमी बघितली, त्यांनी लोकांना सांगितलं की मी त्यांची विनंतीवरून फिरतो आहे, मी साहेबांना विनंती करतो आहे, साहेब तुम्ही इथले नगरपालिकाचे मुख्य अधिकारी साहेब आहे, तुमचा कर्तव्य आहे या गावाची समस्या बघण्यासाठी तुम्ही इथे हजर आहे, त्याची तुम्ही पगार घेताय, शासनाने तुम्हाला त्याच्यासाठीच या गावाची समस्या सोडण्यासाठी नोंद इथे पाठवला गेलेला आहे। त्याचा आशीर्वाद घेऊ, म्हणजे विनंती करता, म्हणजे आम्ही लोक विनंती करू तेव्हाच येणार का तुम्ही? आणि तुम्ही फक्त मुख्य रोडांची चौकशी केली। माझ्याकडे व्हिडिओ आहे साहेब, प्रत्येक गल्ली बोललीचा माझ्याकडे व्हिडिओ आहे, तुम्ही तिथे गल्लीमध्ये बघून बघा। गावाचे हे जे नवीन पाणीपुरावाला आहे, याचा विषय मला आजपर्यंत समज में नाही आलेला आहे। वरणगावकरांना समजत येत नाही आहे की त्यांना ज्या अटी शर्तीनुसार कामं दिले होते, त्या अटी शर्तीच्या दुप्पट तिप्पट प्रमाणात त्यांना वरणगावकरांना धोका दिलेला आहे। आणि ते फक्त धोका देतो आहे, ते फक्त नगरपालिकेच्या आशीर्वादाने देतो आहे। मी त्यांना विनंती करतोय की साहेब तुम्ही त्यांना का आदेश देत नाहीये? आमच्या वरणगावची समस्या एवढी बिकट झालेली आहे रोडामुळे, ते पाणीपुरावाल्याने खोदलेलं आहे सगळं। आता त्यांना 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्षासाठी काम दिलं असेल तुम्ही, 5-5 वर्ष झाले हो त्याचे, आजपर्यंत काम चालू नाही आहे, काम होत नाही आहे पूर्ण, खोदाखादी आजपर्यंत चालू आहे। आणि आम्हाला माहिती आहे साहेब, शासनाने जेव्हा पाणीपुराचे नियोजन आखला होता, हे जे नियोजन केला होता, पाणीपुरा वरणगावच्या नवीन पाणीपुरा सुरू व्हावा म्हणून जे GR काढला होता, त्याच्यानंतर परत एक GR बी त्यांनी काढलेला आहे की गावात पाणीपुराच्या खोदकामामुळे जे नुकसान होणार आहे, खोदाखादीमध्ये जे रोडाचं नुकसान होणार आहे, ते बिकट स्थिती होणार आहे, त्याच्यासाठी शासनाने 6 कोटी रुपयाचा आराखडा तयार ठेवलेला आहे। जेव्हा पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण होणार आहे, त्याच्यानंतर लगेच नगरपालिकेला ते आदेश देणार आहे, तर 6 कोटीचा तुम्हाला आम्ही निधी देत आहे, ते पूर्ण गावाचे रोड करण्यात यावा। आजपर्यंत निधी पडलेली आहे साहेब, त्याचं कारण हेच आहे नवीन पाणीपुरवठावाला, कारण त्याचं काम होत नाही आहे। आता किती वर्ष काम करत नाही आहे हे माहीत नाही आहे। हे बघा, गावाचा मी अर्ज दिलेला परवा साहेबांना, माझ्याकडे व्हिडिओ बी काढलेला, मी सगळं गावाचे गल्ली बोललीचे व्हिडिओ काढलेले आहेत। ते बिकट एवढी परिस्थिती आहे की जे खोदकाम झालेलं आहे त्याच्यामध्ये या बरसात, हे आपल्या हे पाणी चालू आहे, बरसातमधलं पाणी त्या गड्ड्यामध्ये साचलेलं आहे साहेब, आणि ते साचल्यामुळे ते पाणी इकडे तिकडे जात नाही आहे। ते साचल्या पाणीमुळे त्याच्यामध्ये मच्छर वगैरे बसत आहे, कीटाणू होत आहे, त्यामुळे आरोग्याला धोका आहे। लहान मुलाला आज
लहान मुलाचे हॉस्पिटल बघून घ्या तुम्ही. जास्ती प्रमाणात लहान मुलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहे, इलाज चालू आहे. त्याच्या कारण ते डबके आहे, ते डबके दूर करण्यात यावा. मी अर्ज दिला आहे की मग सर्व गावाच्या गल्ली बोलल्याच्या वाडाच्या गल्ली बोलल्यामध्ये जे साठलेलं पाणी आहे त्याच्यावर औषधी टाका. त्याच्या खोदकामामुळे प्युअर ब्लॉक काढले गेलेले आहे. आता प्युअर ब्लॉक लावण्यासाठी नगरपालिका काय करायला पाहिजे? नगरपालिकेने प्युअर ब्लॉक लवकरच लावण्यात यावं. तिथे प्युअर ब्लॉक शिल्लक पडलेले आहे, लोकांनी काढलेले ठेवलेले आहे एकाकडे. जे ठेकेदाराला कामे दिलं होते त्यांनी ठेवून गेलेलं आहे. आता जिथे जिथे पाईपलाईन टाकली गेली तिथे प्युअर ब्लॉक का लावता नाही तुम्ही? मी त्यांना यांना आव्हान दिला की मला 8 दिवसाच्या आत प्रत्येक वाडाचे खड्ड्यामधले जे पडलेले खड्डे त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे, आरोग्याला त्याच्यामध्ये धोका आहे, ते लवकरात लवकर बुडण्यात यावा. अन्यथा मी 9-10 दिवसापासून याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू और उपोषणची तयारी करणार आहे. मी त्याच्या मागे अधिक त्वरित रवानासाठी मी माननीय पालकमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय प्रांत साहेब यांना एक परत पाठवणार आहे. मी विनंती करतो नगरपालिकेला, आमच्या वाशी खेळू नका. ते पाणी पुढ्याला लवकरात लवकर त्यांना काम करण्यासाठी नोटीस वगैरे द्या. अन्यथा असं नाही की आम्ही त्याचं काम बंद करून टाकू. किती वर्ष करणार तो कामं? तुम्ही का म्हणत नाही त्यांना का काम लवकर का होत नाही? तुझ्यासाठी सचिनवाचं काम का करत नाही तुम्ही? याचा लोकांना तुम्हाला जबाब देणं पडेल. तरी विनंती आहे तुम्हाला साहेब,